चालू ट्रॅक्टरवर मजाक करताना कांड झालं आवाज. आपला आयशर 485 घेऊन काल आपण चिचपूरला आलो होतो आपल्या मावशीच्या घरी. जे कामानं आम्ही आलो ते काम कालच झालं, म्हणून आज सकाळी सकाळीच आम्ही घराकडे जायला रवाना झालो. खामगाव मध्ये पोचता बरोबर आपल्या ट्रॅक्टरचं सायरन चालू झालं. खाने को देव रे, खाने को देव रे, नाही तो अर्धे रस्ते मी उतार दूंगा रे. म्हटलं नाही रे बा, असं नको करू. थांब, तुला आता पोट भरून डिझेल पाचतो डायरेक्ट. 500चं नाही 1000चं नाही, डायरेक्ट टॅकीज पॅक करून घेतली. काऊन की आपला माऊसभाऊ सोबत असल्यावर काही विषयच नाही राहिला. पहिले आपल्या ट्रॅक्टरचं पोट भरलं, नंतर आमचं भरलं. नाश्ता करायला आलो म्हणजे जेवणच असते आपलं डायरेक्ट. तसं बी घरी गेल्याबरोबरच आपल्याला वावरात जायचं ट्रॅक्टर घेऊन. घरी आल्याबरोबर पहिले तर नवीन आणलेलं फाळ सोडून दिलं, त्याच्यावर पंजीचं फाळ जोडून घेतलं ट्रॅक्टरला. सरळ आपला 8 लाखाचं हत्यार घेऊन आम्ही वावरात आलो. हा, नान करती काय ते जमत नाही बरं, त्यासाठी असं दाखवा लागतं. यंदाच आपल्या मॉसबान ट्रॅक्टर घेतलं भाऊ, पण पैसा वसूलच डायरेक्ट. एक दिवस बी खाली नसते ना रे भाऊ, पोऱ्या चालूच असते कुठे ना कुठे. जास्त नाही 8 एकर पंजी मारली घरी आलो. फटाफट तयारी वगैरे केली, कपडे बदलले, सरळ खामगाव जायसाठी निघलो. आता कसं पेरण्या जवळ आल्या, म्हटलं चला बियाणं घेऊन येऊ. आज आपलं नशीब तर तुम्हाला माहितच आहे, जे आपल्याला पाहिजे होतं ते बी अजून आलंच नाही. आपले हिवरखेडचे पाहुणे भाऊ म्हणत, तू एक काम कर, घरी जाय, तू टेन्शन नको घेऊ, मी तुला आलं की सांगून देतो. मार्केटमधून आम्ही सरळ प्रीतेशच्या मेडिकलवर आलो. म्हटलं दिवसभर झाले नुसतं फिरणंच, चला जरासा आराम करू. पण झालं असं की तेवढ्यातच आपल्याला पोरजीरावून फोन आला की शुभम भाऊ तुम्हाला भेटायला लय मोठे पोरं यायला पोरजीरा. मग काय बा, अतिथी देव भाऊ, आपले प्रेमाचे माणसं भेटायला यायला म्हटल्यावर मी त्याला भेटणार नाही असं होऊच नाही शकत. शांततेत सर्वांसोबत बोललो, फोटो वगैरे काढले. त्याच्याबाद घरात जाऊन आपला गणवेश बदलला, डबल आपलं ट्रॅक्टर काढलं, नाले नुले पार केले, सरळ वावरात आलो. जास्त नाही 2 एकर पंजी मारायची. आपला योगेशराव ट्रॅक्टर चालवला ना, अभिषेक भाऊजन माया चालू होतो मागून मस्त. पण मजाक मध्येच काढून गेलं राव. जे धप्पतीशी खाली पडलो ना ट्रॅक्टरवरून, पाठीचं माकळाला तुट्टा वाचलं माया. चला जाऊ द्या, लागलं नाही ते तरी बरं झालं. चला भावांनो, आजच्यासाठी एवढं. तेवढा व्हिडिओ जर आवडला असेल तर फटाफट फॉलो करून घ्या.